डिस्टिंग्विश टेस्ट. डिस्टिंग्विश टेस्ट कोणाकोणाची डिस्टिंग्विश टेस्ट पाहणार आपण. द डिस्टिंग्विश टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड नंतर पाहणार आपण डिस्टिंग्विश टेस्ट ऑफ फिनॉल. आणि नंतर आपण काय करू, अल्कोहोल आणि फिनॉल जर दोघं असतील तर याच्यापैकी अल्कोहोल कोण आणि फिनॉल कोण हे कसं ओळखायचं, म्हणजेच काय नंतर आपण पाहणार अल्कोहोल आणि फिनॉलची डिस्टिंग्विश टेस्ट नेमकी काय आहे. चला तर मग सुरुवात करू. पहा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. व्हाय इट इज इम्पॉर्टंट. डिस्टिंग्विश करणे म्हणजे काय, ओळखणे. जेव्हा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जाता आणि लॅबोरेटरीमध्ये एखादा कंपाऊंड कोणता आहे त्याच्यासाठी पर्टिक्युलर टेस्ट असतात, तसं इथं पण पर्टिक्युलर टेस्ट आहेत. कोणाकोणासाठी, अल्कोहोलसाठी आणि कोणासाठी, फिनॉलसाठी, की तुम्ही लॅबोरेटरीमध्ये कसं ओळखणार अल्कोहोल कोणता आणि फिनॉल कोणता, किंवा अल्कोहोलमध्ये प्रायमरी अल्कोहोल कोणता, सेकंडरी अल्कोहोल कोणता आणि टर्शरी अल्कोहोल कोणता, हे आपल्याला पूर्णतः इथं वेगवेगळ्या टेस्ट पाहायच्या आहेत. चला स्टार्ट करू. तर सर्वात पहिले आपण पाहू डिस्टिंग्विश टेस्ट फॉर अल्कोहोल. चला लक्ष द्या, कोणाकोणासाठी डिस्टिंग्विश टेस्ट पाहणार आपण. डिस्टिंग्विश टेस्ट फॉर अल्कोहोल, कोणता कोणता अल्कोहोल पाहणार आपण. प्रायमरी अल्कोहोल, देन सेकंडरी अल्कोहोल अँड विच वन, टर्शरी अल्कोहोल. सपोज कन्सिडर करा की तुमच्याकडे लॅबोरेटरीमध्ये प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे, टर्शरी अल्कोहोल आहे. आणि हे आता अल्कोहोल तुम्हाला डिस्टिंग्विश करायचे आहेत, ओळखायचे आहेत, तर कसे ओळखणार आपण. तर पाहू आपण. आता बघा, बोर्डमध्ये विद्यार्थी जनरली काय म्हणजे एक रॉंग तिथं ते लिहितात किंवा रॉंग करतात. काय बघा बरं, असा एक क्वेश्चन येतो, डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, असे 3 कॉलम करतात. एकामध्ये प्रायमरी अल्कोहोलचं डिस्क्रिप्शन लिहितात, एकामध्ये सेकंडरीचं लिहितात, एकामध्ये टर्शरी अल्कोहोलची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा डिस्क्रिप्शन लिहितात. ते रॉंग आहे. डिस्टिंग्विश टेस्ट म्हणजे तुम्हाला अशा केमिकल रिएक्शन्स लिहायचे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये कोण ओळखता आला पाहिजे, अल्कोहोल कसा, कोण सेकंडरी अल्कोहोल कोण आणि टर्शरी अल्कोहोल, त्याला म्हणतात डिस्टिंग्विश टेस्ट. केमिस्ट्रीमध्ये त्या डिस्टिंग्विश टेस्ट असतात. तर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलला तुम्ही डिस्टिंग्विश करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धत आहेत. त्याच्यापैकी पहिली पद्धत जी आहे ती आपल्याला माहिती, आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, की जर अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल डिस्टिंग्विश करायचं तर कोणाच्या मदतीने करसाल, तर विथ द हेल्प ऑफ विच वन, ल्युकॉस रिएजंट. कोणाच्या मदतीनं तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल डिस्टिंग्विश करायचे आहेत. तर आपण पाहिलेली रिएक्शन आहे, तर कोण आहे, ल्युकॉस रिएजंट. ऍक्च्युली ल्युकॉस रिएजंट कशाला म्हणतात, तर ल्युकॉस रिएजंट असते कन्सन्ट्रेटेड HCl किंवा HCl अँड ZnCl2 अनहायड्रस ZnCl2. व्हेरी सिंपल वन. तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल आपल्याला फर्स्ट टाइम कोणाच्या मदतीने डिस्टिंग्विश करायचे, ओळखायचे, तर ल्युकॉस रिएजंट. ल्युकॉस रिएजंट म्हणजे कोण, HCl अँड अनहायड्रस ZnCl2. ऑलरेडी तुम्हाला ही मी रिएक्शन सांगितलेली आहे, पण थोडंसं रिपीट करू इथे आता डिस्टिंग्विश मध्ये. बघा, जर तुम्ही ल्युकॉस रिएजंटला जर प्रायमरी अल्कोहोल सोबत रिॲक्ट करत असाल, लक्षात ठेवा कोणता अल्कोहोल, पहिले घेऊ आपण प्रायमरी अल्कोहोल. जनरल एक्झाम्पल किंवा एखादं एक्झाम्पल घेऊन सांगू. CH3 CH2OH हा कोण आहे सांगा, हा इथेनॉल आहे. आणि हा कोणता अल्कोहोल आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. जर मी इथेनॉलला रिॲक्ट केलं कोणासोबत, बघा HCl अँड ZnCl2, आपल्याला माहिती आहे कोण, ल्युकॉस रिएजंट. तर आपल्याला काय भेटतो हे पण माहिती आहे आपल्याला, रिस्पेक्टिव्ह अल्किल हॅलाइड्स मिळतात. निघून काय जात असतो, OH आणि EH, म्हणजे -H2 निघून गेला. काय प्रोडक्ट मिळाला बघा बरं, आपल्याला मिळाला CH3 CH2 आणि इथं कोण आहे, Cl. कारण OH निघून गेला, H निघून गेला, कोणाला Cl प्लस काय, प्लस मिळाला तुम्हाला H2OH आणि H. हा कोण आहे, हा इथिल क्लोराईड आहे किंवा क्लोरो इथिल म्हणू शकता तुम्ही. पहिली रिएक्शन. नेक्स्ट काय, जर मी सेकंडरी घेतला तर एखादं एक्झाम्पल घेऊन सांगतो. बघा, CH3 ऑलरेडी झालेला आहे, फक्त रिपीट करत आहे. हा कोण आहे, हा आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. झालेली रिएक्शन डायरेक्ट सांगतो थोडंसं. हा आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे, म्हणजे हा कोण आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. का बरं सेकंडरी, तर OH ज्या कार्बन लाटायचे तो कार्बन आणखी किती कार्बन लाटायचे, 2, म्हणून हा काय झाला, सेकंडरी अल्कोहोल. ऍक्च्युली याचं नाव तुम्ही प्रोपेन टू ऑल पण लिहू शकता किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल. याला पण कोणासोबत रिॲक्ट करा, नाव इट रिॲक्ट्स विथ HCl अँड ZnCl2, दॅट इज ल्युकॉस रिएजंट. या दोघांच्या कॉम्बिनेशनला ल्युकॉस रिएजंट म्हणतात. काय निघून जाते, हा OH आणि हा EH. काय निघाला, H2. आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळेल CH3 CH, इथं मिळेल Cl, इथं काय CH3 प्लस काय निघून गेला, H2O. हा कोण आहे, हा आयसोप्रोपिल क्लोराईड. ठीक आहे, ओके. नेक्स्ट कोण आहे, समजा जर थर्ड तुम्ही टर्शरी अल्कोहोल घेतला, CH3 CH3 CH3
OH हा कोण आहे बघा बरं, हा आहे टर्शियरी अल्कोहोल. जनरली याचं नाव पण तुम्हाला माहिती आहे, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. ठीक आहे, याच्यासोबत पण ग्लुकोज रिएजंटची रिएक्शन्स करा. HCl and ZnCl2 काय रिएक्शन, सेम रिएक्शन्स होतात. काय निघून जाईल, OH आणि H दॅट इज H2O निघून गेला आणि आपल्याला काय मिळालं, आपल्याला मिळालं CH3C CH3 CH3. ओके, हे ॲज इट इज OH आणि H निघून गेला, काय मिळालं आपल्याला, मिळाला Cl दॅट इज H2O. हा कोण आहे, हा टर्शियरी ब्युटिल क्लोराइड आहे. टर्शियरी ब्युटिल क्लोराइड. ओके, ऍक्च्युअल मध्ये या रिएक्शन लिहून देण्यामागे रिझन काय सांगतो तुम्हाला. तर पहिले रिएक्शन समजून घ्या. जर तुम्ही ग्लुकोज रिएजंटच्या मदतीने तुम्ही प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल ऍक्च्युअली डिस्टिंग्विश कसे करतात, त्याच्यासाठी या रिएक्शन्स आहेत. अल्कोहोल घेतला, प्रायमरी अल्कोहोल घेतला तर प्रायमरी अल्किल हॅलाइड भेटतो, सेकंडरी अल्कोहोल तर सेकंडरी अल्किल हॅलाइड मिळतो, टर्शियरी अल्कोहोल तर टर्शियरी अल्किल हॅलाइड मिळतो. रिस्पेक्टिव्ह क्लोराइड्स मिळत आहेत तुम्हाला आणि सिंपल रिएक्शन्स आहेत. मग आता डिस्टिंग्विश कसं करणार, तर लक्षात ठेवा जी पहिली रिएक्शन आहे, दुसरी रिएक्शन आहे आणि टर्शियरी अल्कोहोलची रिएक्शन आहे. तर ऍक्च्युअल मध्ये गडबड काय आहे इथं बघा. तर या ग्लुकोज रिएजंट मध्ये हे जे अल्कोहोल्स असतात हे सोल्युबल असतात. आता सोल्युबल असतात याचा अर्थ काय होतो बघा बरं. सपोज माझ्याकडे आहे टेस्ट ट्यूब आणि या टेस्ट ट्यूब मध्ये मी काय घेतला माहिती का, अल्कोहोल घेतला, इथेनॉल. सपोज अल्कोहोल घेतला, कोणता घेतला, इथेनॉल. याच्यामध्ये मी काय टाकलं, ग्लुकोज रिएजंट HCl आणि ZnCl2 सपोज मी याच्यामध्ये ऍड केला. HCl प्लस ZnCl2 सपोज मी याच्यामध्ये ऍड केला, तर मला काय होईल, हे दोघं रिॲक्ट होतील. कारण अल्कोहोल आणि ZnCl2 HCl हे दोघं एकमेकांसोबत रिॲक्ट होतील. पण इथं मला क्लिअर सोल्युशन भेटेल. लक्षात ठेवा, कारण हा अल्कोहोल ग्लुकोज रिएजंट मध्ये सोल्युबल असते, क्लिअर सोल्युशन भेटते. जसं साखर आणि पाणी असते त्याचं मिक्सचर, तर तसं क्लिअर सोल्युशन भेटेल. पण हे दोघं मिक्स होताना जसा मला इथिल क्लोराइड याच्यामध्ये तयार होईल, कारण मला माहित आहे HCl ZnCl2 आणि अल्कोहोल कोणता, इथिल अल्कोहोल. जर मी हे मिक्स करत आहे तर कोण तयार होईल, इथिल क्लोराइड. आणि पहा, जसा इथिल क्लोराइड या टेस्ट ट्यूब मध्ये तयार होणं स्टार्ट होईल ना, तर हा इथिल क्लोराइड या ग्लुकोज रिएजंट मध्ये काय असतो माहिती आहे का, इनसोल्युबल असतो. इनसोल्युबल म्हणजे जसा इथिल क्लोराइड याच्यामध्ये तयार होईल तसा तो इनसोल्युबल असेल. इनसोल्युबल म्हणजे आपल्याला तिथं काय दिसेल, टर्बिडिटी दिसेल, गढूळपणा दिसेल. पहिले क्लिअर होते हे दोघं, पण जसा हा इथिल क्लोराइड तयार होईल तसा इथं काय भेटेल, इथं अशी टर्बिडिटी भेटेल मला. टर्बिडिटी आहे, गढूळपणा मिळेल. याचा अर्थ काय झाला मग, की अल्कोहोल तर ग्लुकोज रिएजंट मध्ये सोल्युबल असतात, पण जसे हे अल्किल हॅलाइड्स भेटतील, कोणती अल्किल हॅलाइड घ्या, इथिल क्लोराइड घ्या, आयसोप्रोपिल क्लोराइड घ्या, टर्शियरी ब्युटिल क्लोराइड घ्या, जसे आपल्याला अल्किल हॅलाइड्स याच्यामध्ये मिळतील रिएक्शन झाल्यानंतर, तसं याच्यामध्ये काय अपियर होईल, टर्बिडिटी अपियर होईल. आणि का बरं टर्बिडिटी, कारण हे इनसोल्युबल असतात कशामध्ये, ग्लुकोज रिएजंट मध्ये. मग आता सरळ सरळ आहे ना, तर तिघांमध्ये टर्बिडिटी भेटते. पण लक्षात ठेवा, टर्शियरी अल्कोहोल हा काय करते, HCl आणि ZnCl2 सोबत फास्ट रिएक्शन दाखवते आणि क्विकली म्हणजे फास्ट आपल्याला काय मिळते, टर्बिडिटी मिळते, फास्ट टर्बिडिटी लगेच. म्हणजे जसा मी टर्शियरी अल्कोहोल मध्ये ग्लुकोज रिएजंट टाकला तसं मला टर्शियरी ब्युटिल क्लोराइड म्हणजे काय भेटेल, टर्बिडिटी भेटेल, फास्टली टर्बिडिटी भेटेल. नंतर सेकंडरी अल्कोहोल या HCl आणि ZnCl2 मध्ये ऍड केल्यानंतर आयसोप्रोपिल क्लोराइड तयार होईल, म्हणजे टर्बिडिटी तयार होईल. पण कशी होईल, स्लो टर्बिडिटी तयार होईल, म्हणजे वेळ लागेल. म्हणजे हे जर एका मिनिटामध्ये होत असेल तर याला नियर अबाउट 5 मिनिट लागतात. आणि इथेनॉल दॅट इज प्रायमरी अल्कोहोल, जर प्रायमरी अल्कोहोल जर मी HCl आणि ZnCl2 मध्ये जर मिक्स केलं तर मला इथिल क्लोराइड भेटेल. पण ही रिएक्शन एकदम स्लो असते, ही एवढी स्लो असते की ही ऍट रूम टेम्परेचरवर होतच नाही. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मी इथेनॉल मध्ये HCl आणि ZnCl2 टाकला तर मला इथिल क्लोराइड ऍट रूम टेम्परेचर मिळणे पॉसिबल नाही, कारण ही रिएक्शन लवकर होत नाही. मग याला थोडंसं हिटिंग द्यावं लागते आणि हिटिंग केल्यानंतर टर्बिडिटी भेटेल, म्हणजे हा इथिल क्लोराइड तयार होईल. म्हणजे ही प्रोसेस कशी असेल, ही असेल व्हेरी स्लो. बघा बरं काय महत्वाचं झालं इथं, व्हेरी सिंपल रिएक्शन किंवा व्हेरी सिंपल क्रायटेरिया आहे. काय बघा, की जर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलला जर तुम्ही रिएक्ट केलं ग्लुकोज रिएजंट सोबत, तर तुम्ही डिस्टिंग्विश टेस्ट किंवा या तिघांना कसं ओळखतात. जर माझ्याकडे 3 टेस्ट ट्यूब आहेत फॉर एक्झाम्पल, कसं ओळखणार बघा. 3 टेस्ट ट्यूब आहेत, एक लहान देतो थोड्याशा काढून, 2 आणि 3. सपोज ह्या 3 टेस्ट ट्यूब आहेत आणि याच्यामध्ये अल्कोहोल भरलाय, कोणता प्रायमरी, कोणता सेकंडरी, कोणता टर्शियरी आपल्याला माहिती नाही. पण आपल्याला माहित आहे जर ग्लुकोज रिएजंट तुम्ही या तिघांमध्ये ऍड केला आणि ज्यामध्ये तुम्हाला ग्लुकोज रिएजंट ऍड केल्याबरोबर लगेच टर्बिडिटी भेटेल, लगेच, तो कोण असेल, तो टर्शियरी अल्कोहोल असेल, कारण फास्टली टर्बिडिटी देते.
आणि जर टर्बिडिटी भेटणार पण थोडीशी लेट मिळणार, तो कोण असेल? स्लोली भेटेल म्हणजे कोण? सेकंडरी अल्कोहोल असेल. आणि जो अल्कोहोल लवकर टर्बिडिटी देतच नाही, थोडंसं हिटिंग करून टर्बिडिटी देते, तो कोण असेल? तो असेल प्रायमरी अल्कोहोल. मग या पद्धतीनं तुम्ही ल्युकॉस रिएजंटच्या मदतीनं काय ओळखू शकता की या 3 कंटेनर पैकी किंवा या 3 टेस्ट ट्यूब पैकी कोण प्रायमरी आहे, कोण सेकंडरी आहे, कोण टर्शियरी अल्कोहोल आहे ऑन द बेसिस ऑफ ल्युकॉस रिएजंट. व्हेरी सिंपल वर्क. ओके, हे झालं डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ ल्युकॉस रिएजंट. ओके, सिंपल. आणि ऑलरेडी झालेली रिएक्शन आहे, आपल्याला माहिती आहे. ओके, नेक्स्ट हो. ते झालेली रिएक्शन होती आपली. नेक्स्ट आहे सेकंड व्हिक्टर मेयर्स टेस्ट. ऍक्च्युअल मध्ये व्हिक्टर मेयर टेस्ट मध्ये आपण अल्कोहोल कसा डिस्टिंग्विश करू हे पाहणार. तर व्हिक्टर मेयर टेस्ट ही इम्पॉर्टंट आहे, पण ही बोर्ड साठी नाहीये, लक्षात ठेवा. बोर्ड मध्ये विचारल्या गेलेली नाहीये. केव्हा आहे? नीट किंवा जेई मध्येही विचारल्या जाते आणि इम्पॉर्टंट आहे. व्हिक्टर मेयर टेस्ट तुम्हाला आहे ना आणखी नायट्रो अल्केन साठी पण कामात येते. डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन नायट्रो अल्केन, किंवा तुम्ही याला अल्किल हालाइडची पण डिस्टिंग्विश टेस्ट म्हणू शकता, कारण अल्किल हालाइड मध्ये आपल्याला कन्वर्ट करावंच लागेल. आणि कसं अल्किल हालाइडची कशी काही डिस्टिंग्विश टेस्ट होऊ शकते, नायट्रो अल्केनची कशी काही डिस्टिंग्विश टेस्ट होऊ शकते. आणि आपण तर कशासाठी घेतलेली आहे? आपण तर अल्कोहोल साठी घेतलेली आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. तर अल्कोहोल साठी पण ही डिस्टिंग्विश टेस्ट कशी होईल हे आपण पाहणार. तर बघा, आपल्याला कोण डिस्टिंग्विश करायचंय? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल. हे आपण ऑलरेडी पण काय केलंय माहिती आहे? डिस्टिंग्विश टेस्ट पाहिलेली आहे, दॅट इज ल्युकॉस रिएजंटच्या मदतीने आपण डिस्टिंग्विश केलं. आता व्हिक्टर मेयर टेस्ट. ऍक्च्युअली व्हिक्टर मेयर टेस्ट मध्ये कसं डिस्टिंग्विश होते बघा. आता तर पहिले घेऊ आपण प्रायमरी. पहिला कोण घेणार आपण? प्रायमरी अल्कोहोल. ओके, लक्ष द्या. असं लिहून देतो कारण मोठी रिएक्शन आहे म्हणून असं लिहिणार प्रायमरी अल्कोहोल. बघा, प्रायमरी अल्कोहोलला कसं डिस्टिंग्विश करणार. तर प्रायमरी अल्कोहोल साठी काय आहे ते एक्झाम्पल घेऊ आपण प्रायमरी अल्कोहोलचं. CH3 CH2OH हा कोण आहे? हा प्रायमरी अल्कोहोल. याचं नाव आहे इथेनॉल. ओके, माहिती आपल्याला आपण हा घेतला. तर आता डिस्टिंग्विश टेस्ट कसं कसं प्रायमरी अल्कोहोल कसा ओळखला जातो की आपल्याला दिलेला जो अल्कोहोल हा प्रायमरीचा आहे. तर बघा, आपण एक एक्झाम्पल घेतलं कोणतं? इथेनॉल. नाउ फर्स्टली इट रिएक्ट्स विथ रेड फॉस्फरस अँड आयोडीन. इथं ऑप्शन आहे तर तुमच्याकडे, तुम्ही या अल्कोहोलला आणखी HI सोबत पण रिएक्ट करू शकता. जर तुम्ही HI सोबत रिएक्ट करा किंवा रेड फॉस्फरस अँड आयोडीन सोबत रिएक्ट करा, तुम्हाला काय मिळतात? रिस्पेक्टिव्ह अल्किल आयोडाइड. आता कोणता मिळेल तर तुम्हाला माहिती आहे? OH. आणि काय असतो तुम्हाला माहिती आहे इथं काय रिएक्शन्स होते? जर रेड फॉस्फरस आणि आयोडीनच्या प्रेझेन्स मध्ये जर तुम्ही रिएक्शन्स करत असाल तर अल्कोहोल कशामध्ये कन्वर्ट होते? ऑफकोर्स अल्कोहोल कन्वर्टेड इनटू अल्किल आयोडाइड. किंवा HI पण जरी घेतला तरी तीच रिएक्शन होती. इथे HI पण घेऊ शकता तुम्ही. काय मिळेल आपल्याला? रिस्पेक्टिव्ह CH3 CH2 आणि I. हा कोण आहे? हा आहे इथिल आयोडाइड. म्हणजेच आपण म्हटलो होतो कोण? अल्किल हालाइड. म्हणजे अल्कोहोलला पहिले कशात कन्वर्ट करा? अल्किल हालाइड, दॅट इज इथिल आयोडाइड. हा इथिल आयोडाइड आहे. इथिल आयोडाइडला कोणासोबत रिएक्ट करसाल? नाउ नेक्स्ट वन यू हॅव टू ऍड NaNO2, दॅट इज सोडियम नायट्राइड. या सोडियम नायट्राइड सोबत जर सपोज तुम्ही अल्किल हालाइड दॅट इज इथिल आयोडाइडला जर रिएक्ट करत असाल तर तुम्हाला माहिती आहे मेटल आणि हॅलोजन यांची मोर अफिनिटी असते. म्हणजे निघून काय जाणार? Na आणि I. मोर अफिनिटी मेटल आणि आयोडीनची असते किंवा मेटल आणि हॅलोजनची असते, म्हणून निघून काय गेला? -NaI. म्हणजे काय? सोडियम आयोडाइड निघून गेला. आपल्याला काय मिळेल बघा? CH3 CH आणि सहज असा लिहून दिला. आणि हा कोण आहे? हा आहे NO2. ओके, म्हणजे हा आहे इथिल आयोडाइड रिएक्ट्स विथ सोडियम नायट्राइड टू गिव्स. हा कोण आहे? हा आहे नायट्रो अल्केन. याचं नाव आहे नायट्रो इथेन. बघा, सिंपल आहे. आपल्याला मिळाला नायट्रो इथेन. ओके, आता काय होते? लक्ष द्या, आपण काय केलं बघा. इथं पहिले घेतला अल्कोहोल, याला कन्वर्ट केलं अल्किल आयोडाइड आणि याला कन्वर्ट केलं कशामध्ये? नायट्रो अल्केन, दॅट इज नायट्रो इथेन. आता काय होईल? नायट्रो इथेन जो आहे ना, नायट्रो इथेन रिएक्ट्स विथ, याला आपल्याला रिएक्ट करायचं आहे. इथं की वाटलं तर आपण बघा नायट्रो इथेन रिएक्ट्स विथ नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड आठवते? HONO किंवा मग तुम्ही काय म्हणू शकता? HNO2. ओके, हा HONO म्हणजे कोण आहे? HNO2 और HNO2, दॅट इज नायट्रस ऍसिड.
आता नायट्रस ऍसिड तुम्हाला माहिती आहे की डायरेक्टली तुम्ही नायट्रस ऍसिड नाही घेऊ शकत. नायट्रस ऍसिड ऍक्च्युली कोणापासून मिळते आठवत असेल तर NaNO2 अँड HCl ऍट अबाउट 273 to 278 केल्विन टेम्परेचर. पण आपण इथं समजण्यासाठी सांगून राहिलो बा नायट्रोइथेन कोणासोबत रिॲक्ट करतोय नायट्रस ऍसिड. आता नायट्रस ऍसिड तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने डायरेक्ट नसते भेटत, हा तुम्हाला तयार करावा लागतो लो टेम्परेचरवर. हा नायट्रस ऍसिड आहे. नायट्रस ऍसिड सोबत आपण रिॲक्ट केलं काय निघून जातो माहिती आहे का? इथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिॲक्शन दिलेले आहे ना याच्या. काही ठिकाणी तर डायरेक्ट दिलंय काय निघून जातो O आणि हे दोन हायड्रोजन असं नाही होत. लक्षात ठेवा पहिले काय निघून जातो माहिती आहे का? OH आणि H हा निघून गेला. काय निघाला बघा बरं OH आणि H म्हणजे काय निघाला H2O. आपल्याला काय मिळाला? आपल्याला मिळाला CH3 बघा CH3CH हा ऍज इट इज. इथं कोण आहे N असा लिहून देतो आता. डबल बॉन्ड O NO2 आहे ना O निगेटिव्ह. ओके NO2 आणि इथं H आणि OH निघून गेला. इथं कोण आहे? इथं आहे N ला कोण आहे O म्हणजेच काय डबल बॉन्ड O. ओके हा मिळालेला आहे तुम्हाला कंपाऊंड. हा काय आहे याचं नाव आहे पहा एक हा आहे नायट्रोसो. हा कोणता ग्रुप आहे? नायट्रोसो नायट्रोइथेन. याला म्हणतात नायट्रोसो नायट्रो इथेन. लक्ष द्या व्हेरी सिंपल वन नायट्रोसो नायट्रो इथेन आहे. आता हा नायट्रोसो नायट्रो इथेन आहे ना इट अंडरगोस पहा हा नायट्रोसो नायट्रो इथेन मध्ये काय होतं टॉटोमरायझेशन होते. व्हॉट इज टॉटोमरायझेशन? हायड्रोजन ट्रान्सफर. तुमच्या लक्षात येऊन राहिलं का या कार्बनवर कोण आहे? एक हायड्रोजन आहे. याला कोणता हायड्रोजन म्हणतात? कारण फंक्शनल ग्रुपला किंवा हा एनो जरी तुम्ही नायट्रोसो ग्रुप जरी म्हटलं तरी हा कोण आहे? कार्बनला अटॅच. या कार्बनला कोणता कार्बन म्हणतात? अल्फा कार्बन. म्हणजे फंक्शनल ग्रुप NO2 म्हणू शकता. NO2 फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला कोण आहे? हायड्रोजन. म्हणजे या नायट्रोसो नायट्रो इथेन मध्ये कोण आहे? अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे आणि जो काय दाखवणार टॉटोमरायझेशन दाखवणार. आता टॉटोमरायझेशन हा कोणाकोणासोबत दाखवू शकतो किंवा काय असते टॉटोमरायझेशन तर लक्षात ठेवा मी तुम्हाला दोन टाईपचं टॉटोमरायझेशन सांगतो. इथं दोन टाईपचं टॉटोमरायझेशन हा दाखवू शकतो. कसं पहा ऍक्च्युअल मध्ये काय होते पहा हा हायड्रोजन ओरिजिनली काय होते पहा लक्ष द्या वाटलंच तर लिहून देतो. पहा इथं सांगतो थोडंसं लॉंग होईल किंवा एक काम करू पहा काय होईल टॉटोमरायझेशन म्हणजे कसं होईल बघा. हा जो हायड्रोजन आहे ना हा हायड्रोजन याचे इलेक्ट्रॉन्स इथं देते. काय होईल यांनी जर याचे इलेक्ट्रॉन्स इथं दिले हा जर H+ म्हणून निघून गेला हा जर ऍसिडिक नेचरचा होऊ शकतो. ओके हा जर H+ म्हणून निघून गेला तर याने इलेक्ट्रॉन्स इथं दिले. इथं कोणता बॉन्ड झाला सांगा? डबल बॉन्ड. दॅट इज कार्बन डबल बॉन्ड. पण जर याचे कार्बन डबल बॉन्ड जर इथं आला किंवा याने जर इलेक्ट्रॉन्स इथं दिले इथं जर डबल बॉन्ड झाला तर नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती होईल? 2 2 4 आणि 1 5. हायड्रोजनची जास्तीत जास्त तुम्ही किती व्हॅलेन्सी दाखवू शकता त्याचे इलेक्ट्रॉन्स पेअर देऊन सुद्धा किती 4च फक्त 5 नाही दाखवू शकत. पण इथं जर हा बॉन्ड जर आला किंवा इथं जर इलेक्ट्रॉन्स आले तर इथं डबल बॉन्ड होईल. लगेच हे इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट होतील? ऑक्सिजनवर. आता काय झालं सांगा बरं इथं डबल बॉन्ड पण हा नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजनवर कोणता चार्ज? निगेटिव्ह. आणि हा निगेटिव्ह कोणावर अटॅक करेल? या हायड्रोजनवर. कारण हायड्रोजन काय आहे? पॉझिटिव्ह. काय भेटेल बघा आपल्याला मिळेल इथे लिहून देतो काय होईल बघा CH3 ओके C. आता पहा काय झालं इथं काय झालं डबल बॉन्ड आला डबल बॉन्ड N आणि इथं काय झालं सिंगल बॉन्ड कारण ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले आणि ऑक्सिजनला कोण आला H आणि इथं काय आहे बघा हा O निगेटिव्ह ऍज इट इज. आणि हा कोण आहे आता याला ऍज इट इज आपण लिहून ठेवणार. हा काय आहे माहिती आहे का? हा आहे लक्षात ठेवा ऍसिफॉर्म. याला काय म्हणतात? ऍसिफॉर्म किंवा ऍसिड फॉर्म. इट इज नायट्रोसो नायट्रो इथेन पण याला सुडो फॉर्म म्हणतात आणि याला ऍसिड फॉर्म म्हणतात. सुडो आणि ऍसिड असे दोन फॉर्म असतात. सुडो जो होते जास्त टेन्शन नका घेऊ. हा आहे ऍसिड फॉर्म. का बरं ऍसिड फॉर्म? कारण हा ऍसिड म्हणून ऍक्ट होते ना. हा जो OH आहे ना हा लगेच याचा स्वतःचा H देऊ शकतो. हा लक्षात ठेवा. मग हा कोणता झाला ऍसिड फॉर्म. ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये पण हायड्रोजन ट्रान्सफर होऊ शकतो. ऍसिड फॉर्म जो आहे नायट्रोसो नायट्रो इथेन मधला आपण हायड्रोजन काय केला या O वर नेला. ओके ट्रान्सफर झाला. याच्यामध्ये पुन्हा ट्रान्सफर होऊ शकते. कसं ट्रान्सफर होऊ शकते हायड्रोजनचं? पुन्हा हा जो ऍसिड फॉर्म आहे ना याच्यामध्ये काय होऊ शकते लक्षात ठेवा. ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये पुन्हा हायड्रोजन ट्रान्सफर होऊ शकतो. कसं हायड्रोजन ट्रान्सफर होईल बघा बरं. आता थोडासा हा जो ऍसिड फॉर्म आहे ना H इथं गेलेला आहे आणि हा H ऍज H+ म्हणून जाऊ शकतो. कारण हा जर H+ म्हणून निघून गेला तर ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. आणि तो निगेटिव्ह कशामध्ये भाग घेऊ शकतो? रिझोनन्स मध्ये. हे लक्षात ठेवा. म्हणून हा H इझिली इथून निघून जाऊ शकतो ऍज H+ आणि जो कंपाऊंड H+ देते तो असतो ऍसिड. म्हणून याला कोणता फॉर्म म्हणतात? ऍसिड फॉर्म. पण तुम्ही याला आणखी हायड्रोजन ट्रान्सफर कसा होईल? या हायड्रोजनने किंवा या ऑक्सिजनने काय केलं? इलेक्ट्रॉन्स इथं दिले. आता मला सांगा ऑक्सिजनने जर इलेक्ट्रॉन्स इथं दिले तर ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह. आणि या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला हा इलेक्ट्रॉन्स कोणाकडून घेईल? या हायड्रोजन जोडून. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली सांगत आहे म्हणून. म्हणजे ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन्स इथं दिले
ऑक्सिजन इथे इलेक्ट्रॉन दिले तर ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह, म्हणून या हायड्रोजन जवळचे त्याने इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतले, म्हणजे ऑक्सिजनवर आता काही डिफिकल्टी नाही आहे, त्याचे इलेक्ट्रॉन्स बॅलन्स झाले, पण H वर कोणता चार्ज आला पॉझिटिव्ह. पुढे बॉन्ड इथं डबल बॉन्ड आला तर नायट्रोजन काय करेल, याच्यावर पुन्हा काय झालं, नायट्रोजनची व्हॅलन्सी काय झाली, वाढली, नायट्रोजनची व्हॅलन्सी वाढली, तर हा डबल बॉन्ड काय होतो बघा, अल्टरनेट आहे की नाही, अल्टरनेट आहे, तुम्हाला माहिती रिझनन्स मध्ये भाग घेत असते. हा हे नेहमी लक्षात ठेवायचं ना, कार्बन डबल बॉन्ड कार्बन जर असे असतील डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल अशी जर कंडिशन असेल तर हे कशामध्ये भाग घेऊ शकतात, हे घेतात रिझोनन्स मध्ये भाग. आणि रिझोनन्स म्हणजे तेच ते ट्रान्सफर होतात पाय इलेक्ट्रॉन्स, ते पाय इथं डबल बॉन्ड आला, हा डबल बॉन्ड काय होईल इथं शिफ्ट होईल. हा डबल बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर मला सांगा, कार्बन आणि नायट्रोजनवर झाला तर नायट्रोजनची व्हॅलन्सी पुन्हा बिघडली, नायट्रोजन काय करेल, लगेच याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत डबल बॉन्ड हे कोणावर शिफ्ट होतील, ऑक्सिजनवर. आता ऑक्सिजनवर कोणता चार्ज, या ऑक्सिजनवर आला निगेटिव्ह, आणि या हायड्रोजनवर कोणता चार्ज आला पॉझिटिव्ह, म्हणजेच लगेच काय होईल, हा ऑक्सिजन काय करू शकतो, हे हायड्रोजन या हायड्रोजनला काय करतो घेऊ शकतो, म्हणजे पुन्हा हायड्रोजन ट्रान्सफर झाला, काय होईल पुन्हा टॉटोमरायझेशन, फायनल प्रोडक्ट आहे CH3 C. आता इथं बघा काय झालं, हा सी इथं कोणता बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड, आणि N आणि काय OH, ओ डबल बॉन्ड करून सिंगल बॉन्ड O, आणि याने कोणाला अटॅक केला H OH. इथं काय आहे बघा, हा डबल बॉन्ड करून इनटू सिंगल बॉन्ड N, आणि N ने काय केलं इथं कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड O, आणि हा काय O निगेटिव्ह, दॅट इज पुन्हा काय नायट्रोफॉर्म. याला काय म्हणतात लक्षात ठेवा, याचं नाव आहे नायट्रोलिक ऍसिड. हा कोणता ऍसिड आहे, याचं नाव आहे नायट्रोलिक ऍसिड. बघा हा ऍसिड फॉर्म, हा ऍसिड फॉर्मच आहे, हा ऍसिडच आहे, हा ऍसिड. आता हा OH देईल बघा ना, इथं हा OH देऊ शकला असता H प्लस, आता हा O पण H देऊ शकतो. हा जो नायट्रोलिक फॉर्म आहे ना इथं मिळालेला, लक्षात ठेवा हा नायट्रोलिक फॉर्म असेल. आता हे बघा लक्ष द्या, इथून नायट्रोसो नायट्रो इथेन असेल, हा आणि हा एक सारखेच आहेत, फक्त याच्यामध्ये काय झालेलं आहे, हायड्रोजन ट्रान्सफर झालेला आहे. म्हणजेच हे जे आहेत एवढे या तिघांमध्ये काय झालं बघा, काय म्हटलं नायट्रोसो नायट्रो इथेन, हायड्रोजन ट्रान्सफर झाला, नायट्रोसो नायट्रो इथेन मिळाला, हायड्रोजन ट्रान्सफर झाला, काय मिळाला ऍसिड फॉर्म, पुन्हा हायड्रोजन फॉर्म ट्रान्सफर झाला, हायड्रोजन काय मिळाला नायट्रोलिक ऍसिड. आणि तुम्हाला माहिती आहे ना हायड्रोजन का बरं ट्रान्सफर होतो, फॉर स्टॅबिलिटी, आणि आपल्याला काय मिळते नायट्रोलिक ऍसिड. ऍक्च्युली हे सर्व जे आहेत ना हे आहेत विच कलर, हे सर्वचे सर्व ब्ल्यू कलर आहेत, लक्षात ठेवा. इथे लिहून देतो किंवा इथे सांग कोण्या कलरचे आहेत बघा बरं, हे ब्ल्यू कलरचे आहेत. ऍक्च्युली काय झालं सांगा बरं, इथेनॉल जर तुम्ही इथेनॉल मध्ये काय टाकला, रेड फॉस्फरस आयोडीन, तुम्हाला काय मिळाला इथिल आयोडीन, त्याच्यामध्ये कोण टाकला सोडियम नायट्राइट टाकला, तुम्हाला काय भेटला नायट्रो इथेन. नायट्रो इथेन मध्ये जसा तुम्ही कोण टाकला नायट्रस ऍसिड टाकला, HNO2 जसा टाकला तर तुम्हाला काय भेटेल ब्ल्यू कलर भेटून दे, आणि ब्ल्यू कलर भेटल्यावर त्याच्यामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन होते, दॅट इज हायड्रोजन ट्रान्सफर. लक्षात ठेवा का बरं गडबड आहे, हे वेगवेगळ्या बुक्स मध्ये वेगवेगळं सांगितलेलं, कोणी हा फॉर्म सांगतो, कोणी हा फॉर्म सांगते, कोणी हा फॉर्म सांगतो. मी तिघही सांगितले नेमकं तुम्हाला काय होत आहे. तुम्ही जेव्हा वेगवेगळे बुक्स वाचताल, वेगवेगळे जेव्हा तुम्ही नोट्स वाचाल तर सगळी गडबड होऊन जाते, मग आपल्याला समजत नाही नेमका कोणता आहे. तुम्ही सर्वच सांगितलं तुम्हाला, ऍक्च्युली सर्वांचा कलर कोणता आहे ब्ल्यू, कारण ते एकच आहे, फक्त काय ट्रान्सफर झाला हायड्रोजन, फॉर व्हॉट पर्पज, फॉर स्टॅबिलिटी, आणि काय मिळतो नायट्रोलिक ऍसिड. कोणता कलर आहे ब्ल्यू कलर. आता काय करा माहिती का, इथे ही रिएक्शन थांबत नाही, तुम्हाला काय करावं लागेल, नाव इट रिॲक्ट्स विथ, हा नायट्रोलिक ऍसिड आहे ना, म्हणजे सपोज हा मिळाला तुम्हाला फायनली, आणि तुम्ही काय करा माहिती का, याच्यामध्ये पुन्हा काय टाका NaOH. आता लक्षात ठेवा हा नायट्रोलिक ऍसिड इट इज ऍसिड, आणि या ऍसिड वर तुम्ही कोणाची रिएक्शन्स करा, बेस काय होईल सांगा बरं, ऍसिड टू ऍसिड बेस फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर, ऑफकोर्स काय होईल हा H. याच्यासोबत जर रिॲक्ट केलं असतं, समजा जर याने जर याच्यासोबत रिॲक्ट झाला असतं तर हा H निघाला असता, लक्षात ठेवा. पण आपण हा सांगत आहे हा H निघाला OH निघाला, म्हणजेच काय निघाला H2O, काय मिळेल CH3 C, देन डबल बॉन्ड N, इथं O, आणि O ला कोण अटॅच झाला N, सॉल्ट आहे ना, इथं सेम, इथं काही फरक नाही, N इथं काय. आता मी डायरेक्टली लिहू शकतो डबल बॉन्ड O निगेटिव्ह, किंवा तुम्ही काय लिहू शकता NO2. हा कोण आहे, हा आहे सोडियम साल्ट ऑफ नायट्रोलिक ऍसिड. लक्षात ठेवा कोण आहे सोडियम साल्ट, हा नायट्रोलिक ऍसिड, हा सोडियम टाकल्यामुळे याचं नाव काय झालं सोडियम साल्ट ऑफ नायट्रोलिक ऍसिड. ऍक्च्युली हा कोण्या कलरचा असतो, हा ब्ल्यू आहे, हा मिळतो तुम्हाला ब्लड रेड कलर. लक्षात ठेवा कोण्या कलरचा मिळाला रेड कलर. म्हणजे ऍक्च्युली ही रिएक्शन जर मी तुम्हाला डायरेक्ट सांगायचं झालं तर कसं सांगेल माहिती आहे का, टेस्ट ट्यूब घ्या, या टेस्ट ट्यूब मध्ये जर समजा काय असेल प्रायमरी अल्कोहोल असेल, कोणताही प्रायमरी आपण इथेनॉल घेतला आहे सपोज, हा याच्यामध्ये काय टाका रेड फॉस्फरस आणि आयोडीन, काय भेटेल याच्यामध्ये इथिल आयोडाईड, याच्यामध्ये पुन्हा काय टाका NaNO2, तुम्हाला काय भेटेल नायट्रो इथेन. आणि नायट्रो इथेन मिळाल्यानंतर जसा तुम्ही याच्यामध्ये काय टाकसाल HNO2 टाकसाल, HNO2 टाकल्याबरोबर तुम्हाला कोणता कलर भेटून देईल
याचा कलर कोणता होऊन जाईल ब्ल्यू. पण याच्यामध्ये काय होऊन राहिलं नायट्रोसो नायट्रो इथेन कन्वर्ट इनटू ऍसिफॉर्म ड्यू टू हायड्रोजन ट्रान्सफर ऍसिफॉर्म ऑल्सो कन्वर्ट इनटू नायट्रोलिक ऍसिड ड्यू टू हायड्रोजन ट्रान्सफर. पण कोणता कलर ब्ल्यू कलरचा ब्ल्यू कलरच राहिला. आणि मग याच्यामध्ये काय टाका नंतर तुम्ही याच्यामध्ये ऍड करा NaOH. जसा तुम्ही याच्यामध्ये NaOH ऍड केला ना तसा तुम्हाला काय भेटेल रेड कलर. म्हणजे अल्टिमेट तुम्हाला लास्टली काय झालं प्रायमरी अल्कोहोलने तुम्हाला याच्यामध्ये कोणता कलर किंवा कोणता कलर याच्यामध्ये अपियर झाला रेड ब्लड कलर किंवा तुम्ही म्हणू शकता याच्यामध्ये रेड कलर अपियर झाला. आणि जर पूर्ण रिएक्शन संपताना पूर्ण रिएजंट ऍड करून जर तुम्हाला रेड कलर भेटत असेल तर समजून चालायचं दिलेला अल्कोहोल कोणता आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके हे महत्वाची रिएक्शन आहे लक्षात ठेवा व्यवस्थित पहा लक्ष आहे. ठीक आहे समजून घ्या नोट डाऊन करा कारण काय बोर्ड लहान असल्यामुळे पूर्ण रिएक्शन कसे पॉसिबल होणार नाही म्हणून ही रिएक्शन पहिले नोट डाऊन करायची आहे पर्टिक्युलर इथपर्यंत. कोणता कलर भेटला रेड. वाटलंच तर नाव पण लिहून देतो काय म्हटलं होतं मी याचं नाव तुम्हाला याचं नाव आहे सोडियम सॉल्ट ऑफ तोच कोण आहे नायट्रोलिक ऍसिड. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल सर की ब्ल्यू वरच काय आपण थांबवलं नाही ब्ल्यू कलर काही ना काही तर कलर मिळाला नाही कारण आपल्याला ब्ल्यू कडूनही रेड पर्यंत न्यावं लागते. याचं रिझन असं आहे की सेकंडरी अल्कोहोल पण तुम्हाला ब्ल्यू कलर देतो पवचा आपण कसा देते म्हणून आपल्याला फायनल काय भेटला रेड कलर काय सोडियम सॉल्ट ऑफ नायट्रोलिक ऍसिड. रिएक्शन नोट डाऊन करा. ओके चला समजलं असेल तुम्हाला तर आपण घेऊ सेकंडरी अल्कोहोल कसा ओळखायचा. लक्ष आता हे थोडंसं इथून ओके लक्ष. नेक्स्ट काय आहे सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलची काय रिएक्शन असते हे जर समजलं असेल ना तुम्हाला तर हे काय करतो आता एकाच वेळेस सांगणे पॉसिबल होत नाही म्हणून हे आपण काय करू अजूनच टाकू लक्ष. प्रायमरी महत्वाचं नेक्स्ट बघा कोणता घेणार सेकंडरी अल्कोहोल. आता सेकंडरी अल्कोहोल कशी रिएक्शन दाखवते चला सेकंडरी अल्कोहोलचं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण कोणतेही घ्या. फॉर एक्झाम्पल CH3C सॉरी सेकंडरी अल्कोहोल घेऊ CH3CH3 हा घ्या H त्याला असं लिहितो बेस्ट होईल CH3C CH3 इथं असेल H आणि इथं कोण असेल इथं असेल OH. कोण आहे हा आहे ओके पहा 1 2 3 हा आहे सरळ सरळ आपल्याला माहित आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. हा आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे किंवा प्रोपेन टू ऑल आहे. हा आहे सेकंडरी अल्कोहोल कारण OH ज्या कार्बनला तो कार्बन आणखी 2 कार्बनला अटॅच आहे. नाव इट रिएक्ट्स पुन्हा रिएक्शन ती सेमच वापरावं लागेल लक्षात ठेवा रिएक्शन सारख्याच होतात. कोणासोबत रिएक्ट करा पहिले रेड फॉस्फरस अँड आयोडीन. तुम्हाला माहिती आहे रेड फॉस्फरस अँड आयोडीन तसा OH निघून इथं कोण येते आयोडीन येते. आपल्याला काय भेटेल चला सिंपलच लिहून देतो CH3C CH3 इथं कोण अटॅच आहे H लिहून देतो जाऊ द्या हा H आणि या OH च्या ऐवजी कोण येते I. हा कोण आहे हा आहे आयसोप्रोपिल आयोडाइड. ओके म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल करून इनटू आयसोप्रोपिल आयोडाइड. ओके नेक्स्ट याच्यासोबत कोणाची रिएक्शन केली होती आठवत असेल तर सोडियम नायट्राइड NaNO2 याच्यासोबत सोडियम नायट्राइडची रिएक्शन्स करा. जशी तुम्ही सोडियम नायट्राइडची रिएक्शन्स करसाल तसं तुम्हाला माहिती आहे काय निघून जातो मेटल आणि हॅलोजन निघून गेला Na मायनस Na निघाला काय मिळेल आपल्याला मिळेल CH3C ऍज इट इज इथं H इथं कोण आहे CH3 आय च्या ऐवजी कोण येतो NO2 प्लस काय निघाला सांगा सोडियम आयोडाइड. हा कोण आहे पुन्हा बघा 1 2 3 हा नायट्रो अल्केन असतो तो कोणत्या नंबरवर आहे 1 2 3 सो 2 नायट्रो इथेन. पुन्हा आपल्याला काय भेटला 2 नायट्रो इथेन आपल्याला इथं मिळालेला आहे म्हणजे कोण मिळाला नायट्रो अल्केन आपल्याला मिळाला. सिंपल आहे सेमच रिएक्शन्स असतात. आता याच्यावर कोणाची रिएक्शन्स करसा नाव इट रिएक्ट्स विथ HONO दॅट इज नायट्रस ऍसिड. पुन्हा रिपीट करतो आपल्याला माहिती आहे की नायट्रस ऍसिड डायरेक्टली भेटत नसतो. नायट्रस ऍसिड कोणाच्यामुळे मिळतो NaCl अँड NaNO2 सोडियम नायट्राइड असेल आणि HCl असेल आणि लो टेम्परेचर असेल तेव्हा नायट्रस ऍसिड मिळतो तुम्हाला. पण आपण डायरेक्टली यूज केला नायट्रस ऍसिड घेतला काय निघून जाईल बघा बरं OH अँड H पुन्हा हाच OH आणि H निघून गेला काय मिळालं CH3 पुन्हा काय C इथं कोण CH3 इथं NO2 आणि हा H आणि OH H2 निघून गेला इथं काय N डबल बॉन्ड O. आता हा कोण असेल हा पुन्हा नायट्रोसो नायट्रो इथेनच आहे पण आता माहिती आहे तुम्हाला नंबरिंग करावी लागेल 1 2 3 म्हणजे काय 2 नायट्रोसो 2
नायट्रो. लक्षात ठेवा, 2 नायट्रो. सो 2 नायट्रो कोण? प्रोपेन. लक्षात ठेवा, 2 नायट्रो प्रोपेन आपल्याला मिळालेला आहे. ऍक्च्युअल मध्ये याला काय म्हणतात पहा, याला म्हणतात स्पुडो, म्हणजे सुडो जो म्हणतो आपण, सुडो नायट्रोसो फॉर्म. हा सुडो नायट्रोसो आहे किंवा सुडो नायट्रो पण म्हणतात त्याला. सुडो नायट्रोसो फॉर्म आहे हा. सुडो का बरं? सुडो म्हणजे खोटा. ऍक्च्युली आपण नायट्रोलिक ऍसिड पाहिला की नाही याच्या अगोदर, त्या नायट्रोलिक ऍसिड सारखाच आहे हा. फक्त नायट्रोलिक ऍसिड मध्ये काय होतं, इथं एच होता आठवत असेल तर, इथं एच नाहीये, म्हणजे त्याच्याच सारखा आहे पण एच नाहीये, म्हणजे खोटा नायट्रोसो फॉर्म आहे, म्हणजे खोटा नायट्रोलिक ऍसिडचा फॉर्म आहे, म्हणजे सुडो नायट्रोसो फॉर्म. किंवा मग 2 नायट्रो प्रोपेन. कोणत्या कलरचा असेल, कलर तो सांगायची काही गरज नाहीये, माहितीच आपल्याला. विच कलर? ब्ल्यू कलर. आता मला सांगा, सरळ आहे, याच्यामध्ये हायड्रोजन ट्रान्सफर होईल का? याच्या अगोदरच्या केसमध्ये आपण हायड्रोजन ट्रान्सफर केला, इथं हायड्रोजन ट्रान्सफर होईल का? नाही. का बरं नाही होणार? कारण हायड्रोजन ट्रान्सफर होण्यासाठी अल्फा कार्बनवर हायड्रोजन तर पाहिजे. बघा, हा जर अल्फा कार्बन आहे तर या अल्फा कार्बनला हायड्रोजन पाहिजे ट्रान्सफर होण्यासाठी. तो NO2 कडे जाऊ शकतो, NO कडे जाऊ शकतो, पण नाहीच आहे ना. नाहीच आहे तर इथं हायड्रोजन ट्रान्सफर होणारच नाही, कारण अल्फा कार्बनवर हायड्रोजन नाही. तुम्हाला आठवत असेल, प्रायमरी अल्कोहोल मध्ये हायड्रोजन होता, इथं हायड्रोजन नाही, म्हणजे ट्रान्सफर होणार नाही, इथं टॉटोमरायझेशन होणार नाही, म्हणजे हा आपल्याला ऍज इट इज मिळेल. कोणत्या कलरचा? पण ब्ल्यू कलरचा. आता इथं याच्यावर कोणाची रिएक्शन्स करसाल? इकडे दाखव, याच्यावर रिएक्शन्स करा NaOH. बरं, काय होईल? आता मला सांगा, या ओला एचच नाहीये किंवा NO2च्या, आठवत असेल तुम्हाला, तर NO2चा जो ऑक्सिजन आहे याच्यावरही एच नाहीये, कारण ट्रान्सफरच झाला नाही. मग जर NO2 वर आणि NO वर जर कोणाजवळच एच नाहीये तर हा ऍसिड नाही. हा पण सुडो म्हटलं, खोटा आहे, म्हणजे तो ऍसिड नाहीच आहे. हा जर ऍसिड नाही तर हा NaOH सोबत रिएक्शन दाखवणार नाही, म्हणजे सरळ सरळ काय, नो रिएक्शन. आणि नो रिएक्शन याचा अर्थ काय? याचा ब्ल्यू कलर, तर NaOH टाकल्यानंतर रिएक्शनच नाही झाली, म्हणून कलर कोणता? ब्ल्यूचा ब्ल्यूच राहिला. याचा अर्थ काय झाला सांगा बरं, की प्रायमरी अल्कोहोल मध्ये तुम्ही जेव्हा इथं ब्ल्यू कलर मिळाला होता टेस्ट ट्यूब मध्ये, आणि ब्ल्यू कलर मध्ये NaOH टाकल्याबरोबर कोणता कलर मिळाला? रेड कलर. पण सेकंडरी मध्ये असं काही नाही, ब्ल्यू कलर मध्ये तुम्ही NaOH टाकला तरीही तुम्हाला कोणता कलर मिळेल? ब्ल्यूचा ब्ल्यूच मिळेल. त्यावेळेस काय ओळखायचा? सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे इथं मेन डिस्टिंग्विश आहे. जर तुम्हाला समजा 2 टेस्ट ट्यूब आहेत, 2 टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही पूर्ण रिएक्शन अप्लाय करत आहात ह्या पूर्ण, आणि त्याच्यामध्ये जर ब्ल्यू कलर मिळाला दोघांमध्येही, पण जर तुम्ही दोघांमध्ये NaOH टाकला आणि NaOH मध्ये ज्याचा रेड कलर तयार झाला तो प्रायमरी अल्कोहोल, आणि ज्याच्यामध्ये कलरच तयार झाला ब्ल्यूचा ब्ल्यूच राहिला तो पण सेकंडरी अल्कोहोल. सो इट इज द फॅक्ट. लक्षात ठेवा. ओके, हे झालं डिस्टिंग्विश टेस्ट, प्रायमरी आणि सेकंडरी. व्यवस्थित पाहून घ्या, लक्ष द्या, रिएक्शन सारख्याच. ओके, फक्त इथे रिएक्शन झाली नाही, आणि का नाही झाली तुम्ही तुम्हाला सांगितलंच रिझन. ओके, नेक्स्ट पाहू आपण. हा झाला प्रायमरी, सेकंडरी. नेक्स्ट पाहू, सिंपल असते, लक्षात ठेवा. आता कोण पाहणार आपण? आता पाहू आपण टर्शियरी. टर्शियरी काय रिएक्शन दाखवा? टर्शियरी अल्कोहोल. बघा, टर्शियरी अल्कोहोलचं एक्झाम्पल, CH3, CH3, CH3 आणि OH. हा कोण आहे? हा आहे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. व्हेरी सिंपल. काय आहे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल? याच्यासोबत कोणाची रिएक्शन्स करतात? सेमच आहे. कोण? रेड फॉस्फरस अँड आयोडीन. सांगा, रेड फॉस्फरस अँड आयोडीनची रिएक्शन्स केली तर काय भेटते? रिस्पेक्टिव्ह अल्किल हॅलाइड्स भेटतात, आपल्याला माहिती आहे. काय भेटेल प्रोडक्ट? CH3, C. इथं काय? CH3, CH3 आणि हा कोण? I. ओके, हा कोण आहे? हा आहे टर्शियरी ब्युटिल आयोडाइड. आपल्याला मिळाला टर्शियरी ब्युटिल आयोडाइड. याच्यावर कोणाची रिएक्शन्स करसाल? पुन्हा तुम्हाला माहितीच आहे, इट रिएक्ट विथ NaNO2, दॅट इज सोडियम नायट्राइड. सोडियम नायट्राइडची रिएक्शन्स करा, निघून कोण जाणार सांगा? I आणि Na, मायनस NaI निघून गेला. काय भेटेल प्रोडक्ट सांगा बरं? I च्या ऐवजी कोण? NO2. ओके, असा लिहून देतो फक्त, लक्ष द्या. CH3, C, CH3, CH3. हे ऍज इट इज. I च्या ऐवजी कोण आला? NO2. याचं नाव काय असेल आता बघा? 1 2 3. नाव 2 नायट्रो. बघा, 1 2 3. 2 नायट्रो, 2 मिथिल आणि कोण? प्रोपेन. म्हणजे नायट्रो अल्केन. सरळ सरळ याचं मी IUPAC नाव लिहून देतात, मी नायट्रो अल्केन म्हटलं तरी चालेल. हा नायट्रो अल्केन आहे. काय नाव? आपण 2 नायट्रो, 2 मिथिल, प्रोपेन. ऍक्च्युली हा मिळाला. याच्यावर कोणाची रिएक्शन्स करत असतो आपण? आठवत असेल तुम्हाला तर नायट्रस असेल, HONO, और
HNO2. ओके, काही लिहू शकता तुम्ही. दॅट इज नायट्रस ऍसिड. आता नायट्रस ऍसिडची रिएक्शन याच्यावर करा. कोणावर? 2-नायट्रो 2-मिथिल प्रोपेन. मी काय म्हणतो माहिती आहे का? नो रिएक्शन. रिएक्शनच होत नाही. टर्शरी जो आहे नायट्रो अल्केन किंवा आपण टर्शरी अल्कोहोल घेताना आपल्याला 2-नायट्रो 2-मिथिल प्रोपेन मिळाला तर याच्यावर नायट्रस ऍसिडची रिएक्शन होत नाही. पण का होत नाही लक्षात ठेवा बरं. नायट्रस ऍसिडची रिएक्शन आठवते का काही? तर तुम्हाला आठवत असेल प्रत्येक केस मध्ये OH निघत होता आणि कोण निघत होता? या कार्बनचा हायड्रोजन. लक्षात ठेवा. नायट्रो मध्ये या कार्बनचा अल्फा कार्बनचा हायड्रोजन निघत होता. आपण लक्षात ठेवा इथचा हायड्रोजनच निघाला नाही. OH आणि इथं हायड्रोजनच नाहीये. म्हणजे हायड्रोजन नाही तर इथचा H आणि इथचा OH निघाला पाहिजे. हायड्रोजन नाही, रिएक्शन होणार नाही. रिएक्शन झाली नाही तर मला सांगा इथं ऍक्च्युली कोणता कलर भेटत होता? रिएक्शन झाल्यानंतर नायट्रस ऍसिड टाकल्यानंतर ब्ल्यू कलर. पण इथं नो कलर. म्हणजेच काय? कलरलेस. ओके, म्हणजे HNO2 टाकला कलरलेस. आता रिएक्शनच झाली नाही. याच्यावर पुन्हा आपल्याला माहिती आहे काय टाकत असतात? NaOH ऍड करून पहा. म्हणजेच काय? नो कलर. म्हणजे सरळ सरळ काय? कलरलेस. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं का? काय झालं बघा. हे पूर्ण रिएक्शन रिपीट करतो बघा. म्हणजे तुमच्या काय लक्षात येते की प्रायमरी अल्कोहोल होता तर इथं फायनल काय भेटला होता? रेड कलर. सेकंडरी होता तर काय भेटला होता? ब्ल्यू कलर. आणि टर्शरी घेतला तर काय मिळाला? नो कलर. म्हणजे ह्या तीन गोष्टी तुम्हाला व्हिक्टर मेयर टेस्ट मध्ये क्लिअर सांगतात. विच वन इज प्रायमरी अल्कोहोल, विच वन इज सेकंडरी आणि विच वन इज टर्शरी. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे समजलं का? बघून घ्या. इथे रिएक्शन काय नाही झाली तर आपल्याला माहिती आहे इथं अल्फा हायड्रोजन नाही म्हणजे रिएक्शन झाली नाही. म्हणजे इथं ब्ल्यू कलर काय कोणताच कलर नाही मिळणार. नो कलर. म्हणजे रिएक्शनच नाही तर कलरलेस. आणि NaOH टाकला तरी कलरलेस असल्यामुळे याच्यामध्ये रिएक्शन होण्याचा चान्सच नाही. म्हणून काय? कलरलेस. फायनली आपल्याला कलरलेस मिळणार आहे. ऍक्च्युली प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मध्ये झालं का? बघा. प्रायमरी अल्कोहोल, देन सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. काय झालं बघा बरं. तुम्ही कोणाकोणाची ऍडिशन केली तुम्हाला माहिती सर्वांनी. ओके, काय काय ऍड केला तुम्ही? पहिले ऍड प्रायमरी अल्कोहोल असेल, सेकंडरी अल्कोहोल असेल, टर्शरी अल्कोहोल असेल. आपण प्रत्येकावर काय रिॲक्ट केला? फॉस्फरस अँड आयोडीन, फॉस्फरस अँड आयोडीन, फॉस्फरस अँड आयोडीन. सर्वांवर आपण रिॲक्ट केलं. तुम्हाला काय मिळाले? रिस्पेक्टिव्ह अल्किल हालाइड. हे लक्षात ठेवा. रिस्पेक्टिव्ह अल्किल हालाइड भेटली. इथं पण काय मिळालं? अल्किल हालाइड. रिस्पेक्टिव्ह. इथं पण काय मिळालं? अल्किल हालाइड. वेगवेगळे होते ते कारण तुमचे अल्कोहोल वेगळे तर अल्किल हालाइड वेगवेगळे मिळाले. पण रिस्पेक्टिव्ह अल्किल हालाइड्स मिळाले. अल्किल हालाइडवर तुम्ही कोणाची रिएक्शन्स केली आठवत असेल तर? अल्किल हालाइडवर आपण काय केलं? हा मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे अल्किल हालाइड मिळाल्यानंतर आपण काय रिएक्ट केली? अल्किल हालाइडचं कन्व्हर्शन केलं आपण नायट्रो मध्ये. नायट्रो अल्किल मध्ये कोणाची रिएक्शन? NaNO2, NaNO2 आणि NaNO2. दॅट इज सोडियम नायट्राइट. सोडियम नायट्राइटची रिएक्शन्स केली. काय मिळाला तुम्हाला? मिळाला रिस्पेक्टिव्ह नायट्रो अल्किल. इथं पण नायट्रो अल्किल, इथं पण नायट्रो अल्किल. रिस्पेक्टिव्ह वेगवेगळे नायट्रो अल्किल. इथं पण नायट्रो अल्किल. लक्षात ठेवा. सिंपल आहे. नायट्रो अल्केनवर कोणाची रिएक्शन्स केली? ऑफकोर्स नायट्रस ऍसिड. HNO2, HNO2, HNO2. नायट्रस ऍसिडची रिएक्शन्स केली. नायट्रस ऍसिडची रिएक्शन्स केली. तुम्ही फायनल सांगतो तुम्हाला. इथं माहिती तुम्हाला हायड्रोजन ट्रान्सफर वगैरे वगैरे सर्व गुण मिळाला होता. N नायट्रोस नायट्रो अल्केन भेटला होता. ओके, डायरेक्ट सांगतो कोण मिळाला? नायट्रोलिक ऍसिड. इथं कोण मिळाला? सुडो नायट्रोसोफॉर. इथं सुडो मिळाला. इथं नायट्रोलिक ऍसिड. इथं सुडो नायट्रोसोफॉर. इथं काय म्हणते हा? नो रिएक्शन. आठवत असेल तुम्हाला. इकडे रिएक्शनच झाली नाही कारण नायट्रो अल्केन मध्ये अल्फा हायड्रोजन होता. नो रिएक्शन. म्हणजे इथंच काय मिळालं तुम्हाला? कलरलेस. ओके, इथं नायट्रोलिक ऍसिड कोणा कलरचा होता आठवत असेल तुम्हाला तर? हा होता ब्ल्यू कलर. हा कोणा कलरचा होता? ब्ल्यू कलर. म्हणजे बघा जर तुम्ही 3 टेस्ट ट्यूब घेतल्या असत्या ना प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीचे तर तुम्हाला टर्शरी इथंच मिळाला असता कारण कोणताच कलर भेटला नाही HNO2 टाकल्यानंतर. पण प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल दोन्ही टेस्ट ट्यूब कोणत्या कलरच्या भेटल्या तुम्हाला? ब्ल्यू कलरच्या मिळाल्या. आता याच्यामध्ये कोण ऍड करा? NaOH. याच्यामध्ये पण कोण ऍड करा? NaOH. हा तर कलरलेसच आहे. इथं समजला पण तुम्ही ऍड करू शकता. नाही केला तरी चालेल. NaOH ऍड केला किंवा नाही केला तरी चालेल. काय मिळाला सांगा बरं? हा मिळाला सॉल्ट.
दॅट इज सोडियम सॉल्ट. इथं नो रिएक्शन, इथं पण नो रिएक्शन. मग फायनली काय झालं, हा काय पुन्हा कलरलेस. आता हा काय याच्यावर रिएक्शनच नाही झाली, ब्ल्यू कलर मध्ये NaOH ची रिएक्शनच नाही झाली, म्हणजे हा पण कोण्या कलरचा, ब्ल्यू कलरचा. पण ब्ल्यू कलरचा जो नायट्रोलिक ऍसिड होता याच्यावर NaOH ची रिएक्शन झाली आणि आपल्याला काय भेटला होता, सॉल्ट दॅट इज सोडियम सॉल्ट. हा कोण्या कलरचा असतो, हा सॉल्ट असतो विच कलर, रेड कलर, ब्लड रेड कलरचा असतो. ही झाली व्हिक्टर मेयर टेस्ट दॅट इज प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल. जनरल लक्षात ठेवा, हा फॉर्मॅट आहे की तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल पासून टेस्ट ट्यूब मध्ये कोणता कलर भेटेल, रेड. सेकंडरी अल्कोहोलचा काय भेटेल, ब्ल्यू. आणि टर्शियरी अल्कोहोलचा काय भेटेल, नो कलर. इट इज द सिंपल फॅक्ट ऑफ सिंपल रिएक्शन्स ऑफ व्हिक्टर मेयर टेस्ट. आणि म्हणून त्याला डिस्टिंग्विश टेस्ट म्हणतात, प्रॉपर डिस्टिंग्विश टेस्ट म्हणतात. आणि हे फायनल आहे. आता मी तुम्हाला एक म्हटलं होतं स्टार्टिंगला की तुम्ही ही डिस्टिंग्विश टेस्ट अल्किल हॅलाइड साठी पण वापरू शकता. बघा बरं, समजा आपण अल्किल हॅलाइडच डायरेक्ट घेतले असते तर प्रायमरी अल्किल हॅलाइड पासून रेड कलर, सेकंडरी अल्किल हॅलाइड पासून ब्ल्यू कलर, टर्शियरी अल्किल हॅलाइड पासून नो कलर. आता इथं नायट्रोअल्केन, प्रायमरी नायट्रोअल्केन, हा प्रायमरी नायट्रोअल्केन असते. प्रायमरी नायट्रोअल्केन पासून रेड कलर, सेकंडरी नायट्रोअल्केन पासून ब्ल्यू कलर आणि टर्शियरी नायट्रोअल्केन पासून कलरलेस. म्हणजे तुम्ही कोणाकोणासाठी डिस्टिंग्विश टेस्ट वापरू शकता, प्रायमरी अल्कोहोल, अल्किल हॅलाइड किंवा काय नायट्रोअल्केन. या तिघांसाठी ही डिस्टिंग्विश टेस्ट तुम्ही वापरू शकता. कोणती, व्हिक्टर मेयर टेस्ट. ओके, सिंपल वन आहे, लक्षात ठेवा. ही झाली सेकंड टेस्ट. नेक्स्ट आणि लास्ट रिएक्शन सांगतो मी तुम्हाला, डिस्टिंग्विश ऑफ अल्कोहोल. तिसरी रिएक्शन याला म्हणतात डायक्रोमेट टेस्ट. हे माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी, डायक्रोमेट टेस्ट. आता काय आहे डायक्रोमेट, ओके. डायक्रोमेट टेस्ट म्हणतात त्याला, किंवा क्रोमिक ऍसिडच्या मदतीने तुम्हाला टेस्ट म्हणतात. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन कसं करतात हे ऑलरेडी आपण केमिकल रिएक्शन मध्ये शिकलेलं आहोत. ओके, तेच आहे इथं. डायक्रोमेट टेस्टच्या अगोदर जो रिएजंट तुम्हाला इथं वापरायचा आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. काय होते बघा, आपल्याला जो इथे एजंट वापरावा लागतो तो असतो Na2Cr2O7, दॅट इज सोडियम क्रोमेट किंवा डायक्रोमेट. सोडियम डायक्रोमेट आठवत असेल तुम्हाला तर, सोडियम डायक्रोमेट किंवा तुम्ही K2Cr2O7 घेऊ शकता, पोटॅशियम डायक्रोमेट. सोडियम डायक्रोमेट, नाव इट रिएक्ट्स विथ H2SO4, 4H2SO, बरं डायल्यूट असतात हे 4H2SO. या दोघांची रिएक्शन होईल. हा कोण्या कलरचा असतो माहिती आहे का, हा जो सोडियम डायक्रोमेट आहे ना, लक्षात ठेवा, हा कोण्या कलरचा असतो, ऑरेंज कलर. ओके, सोडियम डायक्रोमेट ऑरेंज कलरचा आहे. सोडियम डायक्रोमेटला जर तुम्ही H2SO4 मध्ये ऍड केलं किंवा H2SO4 जर तुम्ही सोडियम डायक्रोमेट मध्ये ऍड केला तर रिएक्शन कशी होते, काय निघून जातो बघा. Na2SO4 किती आहे, SO4 इथं 4 आहे, 4 SO4 आहे, यातला एक SO4 निघून जातो. एक Na2 एक SO4, काय मिळालं, Na2SO, हायड्रेशन सोडियम सल्फेट. आता कोण राहिला, आता कोण निघून जाईल सांगा, Cr2, 2 क्रोमियम आहे, Cr2 आणि SO4 किती राहिले, एक तर गेला Na2 सोबत, राहिले किती 3, ते 3 कोणासोबत निघून जातात, Cr2 सोबत. काय भेटेल, Cr2 SO4/3. ओके, हा कोण आहे, हा आहे लक्षात ठेवा क्रोमियम सल्फेट. कोण आहे, क्रोमियम सल्फेट. आणि लक्षात ठेवा हा असतो विच कलर, ग्रीन कलर. बघा काय झालं, म्हणजे ऑरेंज कलर मध्ये H2SO4 टाकला तर रिएक्शन तो होणार आहे, पण तो हा जो आहे ना Na2Cr2O7 याचा ऑरेंज कलर कशामध्ये कन्वर्ट होऊन गेला, ग्रीन कलर मध्ये कन्वर्ट झाला. प्लस काय भेटेल, लक्षात ठेवा प्लस खाली लिहून देतो, सिंपल आहे. प्लस काय निघून जातो माहिती आहे का, आणखी बघा आता काय राहिला, 4 दुने 8, 4H2, हायड्रोजन आणि ऑक्सिजन राहिले. 4H2 म्हणजे 4 दुने 8 हायड्रोजन आणि याच्यातले 4 ऑक्सिजन. काय निघून जाईल सांगा बरं, 4H2O. किती आता बा हायड्रोजन निघाले, 4 दुने 8 हायड्रोजन निघाले, ऑक्सिजन किती निघाले, 4. राहिले किती ऑक्सिजन, 7 पैकी 3. हे कोणत्या फॉर्म मध्ये, नॅसेंट ऑक्सिजन. आठवते का तुम्हाला, ही रिएक्शन मी ऑलरेडी सांगितलेली आहे तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का तुम्हाला, Na2Cr2O7 किंवा हा जो सोडियम डायक्रोमेट ऑरेंज कलरचा, इट ऍक्ट्स ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे हा काय देते, हा नॅसेंट ऑक्सिजन देते किंवा ऑक्सिजन देते. पण नेहमी लक्षात ठेवा की सोडियम क्रोमेट जो आहे यांनी जर ऑक्सिजन दिले एखाद्या रिएक्शन्स मध्ये तर लगेच त्याचा कलर चेंज होते. म्हणजे यांनी ऑक्सिजन दिले हे कसं ओळखतात,
सोडियम क्रोमेट हा ऑक्सिजन देतो हे कसं ओळखाल? सोडियम क्रोमेटचा कलर जर ग्रीन झाला, ऑरेंज टू ग्रीन झाला, समजून झालं त्याने काय दिले? ऑक्सिजन दिले, आणि म्हणून त्याचं कन्व्हर्शन कशात झालं? ग्रीन कलर म्हणजे कोणामध्ये? क्रोमियम सल्फेट. ही रिएक्शन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. याच्यावरच तुम्हाला डायक्रोमेट टेस्ट समजेल, नाही तर डायरेक्ट डायक्रोमेट टेस्ट समजत नाही. ऍक्च्युली कोणाचा कलर बदलते? सोडियम क्रोमेटचा ऑरेंज कलर असते, कोणता होऊन जाते? ग्रीन होऊन जाते, म्हणजे याचे ऑक्सिजन यूज झाले. आणि जर ऑक्सिजन यूज नाही झाले तर याचा ऑरेंजच कलर नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे याला ऑक्सिजन देण्याची गरजच पडणार नाही. ऑक्सिजन देण्याची गरज पडणार नाही तर काय होईल? ऑक्सिजन दिले नाही तर याचा कलर ऍज इट इज राहील. कोणता? ऑरेंज. सरळ सरळ म्हणजे रिएक्शन झाली नाही, हे लक्षात ठेवा. ओके, सो सिंपल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता आपण डायक्रोमेट टेस्ट काय आहे. सिंपल आहे, माहिती आहे तुम्हाला. मी डायरेक्ट सांगतो, लक्षात ठेवा. मी काय करतो? प्रायमरी अल्कोहोल घेतो. आठवत असेल तुम्हाला तर ही रिएक्शन तुमची ऑलरेडी झालेली आहे, फक्त मी डायरेक्ट सांगतो. सेकंडरी अल्कोहोल आणि कोण? टर्शियरी अल्कोहोल. चला, नाव इट अंडरगोज ऑक्सिडेशन. आता डायरेक्ट सांगत आहे, कोण घेणार? कोण घेणार? Na2Cr2O7 and dilute H2SO. इथं पण कोण घेणार? याच्या सेकंडरी अल्कोहोलवर कोणाची रिएक्शन्स करणार? Na2Cr2O7 and dilute H2SO4. लक्ष द्या, ह्या रिएक्शन जर तुम्हाला नाही समजला, Na2 काय सांगून राहिलो, मी डायरेक्ट सांगून राहिलो. ह्या रिएक्शन तुमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत. तुम्ही काय करायचं? अल्कोहोलचं ऑक्सिडेशन पहा, त्याच्यामध्ये मी ह्या रिएक्शन सांगितलंय. फक्त Na2च्या जागी काय घेतलं आपण? K2 चालते. तर Na2Cr2O7 आहे, इथं पण तोच आहे. इथं पण घेऊ Na2Cr2O7 and dilute H2SO. आठवत असेल तुम्हाला तर आपण काय केलं माहिती का? जसं प्रायमरी अल्कोहोलवर तुम्ही ऑक्सिडेशन करसाल तर तसं तुम्हाला माहिती आहे, प्रायमरी अल्कोहोल कन्वर्टेड इनटू कोण? अल्डिहाइड. आठवते? रिएक्शन झालेली आहे. प्रायमरी अल्कोहोल कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल कन्वर्टेड इनटू कीटोन. ओके. टर्शियरी अल्कोहोल कन्वर्टेड इनटू, तुम्हाला माहिती आहे, नो रिएक्शन. का बरं? कारण हा टर्शियरी अल्कोहोल मध्ये अल्फा हायड्रोजन नसतो. आठवत असेल तुम्हाला तर हा रिएक्शनच दाखवत नाही. आता मला सांगा बरं, हा रिएक्शनच दाखवत नाही तर Na2Cr2O7 डायरेक्ट H2SO कलर चेंज होईल का? कलर चेंज होणार नाही. म्हणजे इथं कोणता कलर आहे याचा? ऑरेंज. तर इथे कोणता कलर राहिला? ऑरेंजच कलर राहिला. कोणाचा? Na2Cr2O7 कलर चेंज झाला नाही, कारण त्याने ऑक्सिजन दिलंच नाही. ऑक्सिजन दिले नाही म्हणजे ऑक्सिजन घेतलंच नाही, कारण टर्शियरी अल्कोहोल हा सिंपल रिएक्शन्स मध्ये ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत नाही, नो रिएक्शन. कारण तुम्हाला माहिती आहे, टर्शियरी अल्कोहोल ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत नाही, तो इलिमिनेशन करते. हे नंतरची प्रोसेस आहे, टेम्परेचर वगैरे द्यावं लागते, आठवते तुम्हाला. पण हा जनरली जर तुम्ही फक्त Na2Cr2O7 टाकला तर रिएक्शन दाखवत नाही, नो रिएक्शन. दॅट इज Na2Cr2 चा कलर कोणता? ऑरेंजचा ऑरेंजच राहील. इथं काय झालं बघा बरं, प्रायमरी अल्कोहोलवर काय झालं? अल्डिहाइड मिळाला, कीटोन मिळाला. म्हणजे इथं ऑक्सिडेशन झालं, अल्कोहोल हे दुसऱ्या कंपाऊंड मध्ये कन्वर्ट झाले, अल्डिहाइड आणि कीटोन. म्हणजे इथं कोणता कलर भेटेल तुम्हाला? ऍक्च्युअली तो अल्डिहाइडचा कलर नसतो, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी तर कन्फ्युज होतात की कलर कोणाचा चेंज झाला. ऍक्च्युअली Na2Cr2O7 चा चेंज होणार. पहिले कोणता कलर होता? इथं ऑरेंज, इथं पण ऑरेंज. पण जसे हे मिळतात ना, अल्डिहाइड मिळतील, इथं कलर कोणता होऊन जाईल? इथं होऊन जाईल टेस्ट ट्यूबचा कलर कोणता? ग्रीन. इथं पण कोणता होऊन जाईल? ग्रीन. पण ऍक्च्युली कीटोनचे कलर आहेत का ते? नाही. कीटोन किंवा अल्डिहाइडचे कलर नाही आहेत. ऍक्च्युली कोणाचे कलर आहे ते समजून घ्या. Na2Cr2O7 ने ऑक्सिजन दिले म्हणून याचं कन्व्हर्शन झालं, आणि याने ऑक्सिजन दिले म्हणून याचा ऑरेंज कलर कशामध्ये कन्वर्ट झाला? ग्रीन. तुम्हाला माहिती आहे, ही रिएक्शन अल्डिहाइडवर थांबत नाही, याच्यावर पुन्हा ऑक्सिडेशन होते आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळतं? कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं पुढे रिएक्शन होत नाही, नो रिएक्शन. ओके, ते तर पुढे तुम्हाला इकडे माहिती आहे, नो रिएक्शन. आठवत असेल तर ही पण एक डिस्टिंग्विश टेस्ट आहे. कसं? प्रायमरी अल्कोहोल पासून काय भेटतात? कार्बोक्सिलिक ऍसिड. कारण ऑक्सिडेशनचे प्रोडक्ट वेगवेगळे मिळतात. कसे बघा, प्रायमरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन, कार्बोक्सिलिक ऍसिड. फायनल प्रोडक्ट ऍसिड मिळाला, वेगळा मिळाला. सेकंडरी अल्कोहोलचं कीटोन मिळाला, कारण पुढे रिएक्शन होत नाही, कीटोन मिळाला. आणि इथं टर्शियरी अल्कोहोल रिएक्शनच दाखवली नाही. इथं पण तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता. कसं डिस्टिंग्विश? प्रायमरी अल्कोहोल गिव्स, प्रायमरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन 2 गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड. Secondary alcohol undergoes oxidation 2 gives ketone. Tertiary alcohol does not undergoes oxidation, no reaction. आणि कलर वरून जर लक्षात ठेवायचं असेल तर तुमच्या लक्षात ठेवलं पाहिजे की प्रायमरी अल्कोहोल मध्ये ग्रीन कलर भेटेल आणि सेकंडरी मध्ये पण ग्रीन भेटेल, पण मिळणारे प्रोडक्ट वेगवेगळे असतात. एक असते कार्बोक्सिलिक ऍसिड, एक असते कीटोन. आणि ह्या रिएक्शन ऍक्च्युअली कशा असतात हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. ही झाली तिसरी टेस्ट, दॅट इज डायक्रोमेट टेस्ट. ओके, ह्या 3 टेस्ट पाहिल्या आपण अल्कोहोलच्या, ज्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ओके.